हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या ऑर्गॅनिक बेस्ड रेसिपीची। आज आपण केसांसाठी एक इफेक्टिव्ह हेअर ऑइल बनवणार आहोत। तर ड्राय ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून ते बनणार आहे, तसेच हे सूर्यप्रकाशामध्ये बनणार आहे, त्यामुळे हे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। इझी टू मेक आहे, कोणीही हे बनवू शकतं। आणि मी साधारण कोणते घटक वापरलेत ते पाहूया। सर्वांच्या घरी अवेलेबल असणारा पहिला घटक म्हणजे मेथी। मेथी ही केसांसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात। त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, निकोटिनिक नावाचं ॲसिड असतं, जे केसांना पोषण देण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि केसांना मजबूत आणि मुलायम करतं ते। तर आपल्याला हे तेल बनवण्यासाठी मेथी दाण्याची पावडर लागणार आहे। तर मी ती बनवून घेतली आहे। तर तुम्हाला असं त्याला मेथी दाण्यांना बारीक करून घ्यायचं आहे। तसेच दुसरा घटक म्हणजे कलोंजी सीड्स, किंवा याला कांद्याचं बी सुद्धा म्हणू शकतो आपण। कलोंजी जे असतात ते नॅचरल कंडिशनरचं काम करतात। तसेच केस तुटणे गळणे कमी होतं जर आपण हे वापरत असू आपल्या हेअर ऑइलमध्ये। तर यामध्ये 15 प्रकारचे अमिनो ॲसिड असतात। तसेच याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, सोडियम, फायबर असतं, जे केसांना पोषण देण्यासाठी खूप जास्त मदत करतं। त्यामुळे आपण कलोंजी वापरायचं आहे। कांद्याचं बी याला म्हटलं जातं। तर याची सुद्धा आपण पावडर करून वापरणार आहोत आपल्या हेअर ऑइलमध्ये। तर मी मेथी दाणा आणि कलोंजी सीड्स या दोन्हींची पावडर करून घेतलेली आहे। तर आपल्याला हे अखंड असं नाही वापरायचं आहे, पावडर फॉर्ममध्ये आपण त्या दोन गोष्टी वापरणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे 3 घटक कोणते आहेत ते पाहूयात। हे आहे आवळा पावडर। तर आवळा आपल्या केसांसाठी खूप सारे पोषक तत्वे देतो, त्यामुळे मी आवळा पावडर आपल्या तेलात वापरलं आहे। आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं, विटॅमिन ए असतं, जे केसांना मजबूत आणि घनदाट तसेच चमकदार करण्यास मदत करतं आणि ऑक्सिजनचा फ्लो वाढतो जर तुम्ही आवळा तुमच्या हेअर ऑइलमध्ये वापरणार असाल तर। त्यामुळे आवळा पावडर ही नक्की तुम्ही इन्क्लूड केली गेली पाहिजे। हे आहे भृंगराज पावडर। तर भृंगराज ही एक औषधी वनस्पती आहे। केस जर निर्जीव असतील तर ते मजबूत होण्यास व निरोगी करण्यास खूप मदत करतं भृंगराज, आणि रक्ताभिसरण सुरळीत करतं। केसांमध्ये खूप तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील जर तुम्ही भृंगराजची पावडर तेलात वापरत असाल तर। तर ही आहे जास्वंदाची पावडर। तर याच्यामध्ये सुद्धा केसांच्या वाढीस प्रमोट करणारे घटक असतात। तसेच तुम्हाला डॅन्ड्रफ प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा प्रिव्हेंट करण्यात खूप महत्त्वाचं काम करतं जास्वंदाची पावडर। अकाली केस पांढरं होणं ते प्रतिबंध सुद्धा करण्यात खूप महत्त्वाचं असतं जास्वंद। तर त्याची पावडर आपण आपल्या तेल बनवण्यासाठी वापरणार आहोत। तर साधारण हे 5 घटक मी तेल बनवण्यासाठी वापरणार आहे। तसेच हेअर ऑइल आपण वापरणार आहोत। तर हे कोकोनट ऑइल आहे, तर आपल्याला कोकोनट ऑइल सुद्धा लागणार आहे। तर आपण तेल बनवण्याची प्रोसेस चालू करूया। खूप सोपी आहे, कोणीही हे बनवू शकतं। महत्त्वाचं आहे की याचे जे घटक आहेत ते कोणते आहेत आणि का वापरतोय हे माहीत असणं। तर याचं प्रमाण 2 टेबलस्पून साधारण म्हणजे 2 चमचे मी हे घटक वापरणार आहे। काचेचा जार घ्यायचा आहे, कारण आपण सूर्यप्रकाशामध्ये तेल बनवणार आहोत। हे सूर्याची किरणं पडून त्या बरणीवरती याचा जो अर्क आहे सगळा तो तेलामध्ये उतरणार आहे, त्यामुळे काचेचा जारच वापरायचा, प्लास्टिकची बरणी जार नाही वापरायचा आहे। काचेच्या जारमध्ये प्रिझर्व होते गोष्ट, कोणतीही दीर्घकाळ खराब होत नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही काचेचा जार वापरायचा आहे। तर आपण ऑइल जे आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर तेल किती वापरायचं, तर हे सर्व घटक आहेत ते तेल शोषून घेतात। साधारण मिश्रणाच्या दुप्पट तुम्हाला तेल लागतं, म्हणजे पूर्ण ते घटक भिजले पाहिजेत त्या तेलात आणि वरती थोडा तवंग सुद्धा त्याला राहिला पाहिजे। त्यामुळे दुप्पट त्या मिश्रणाचा तेल साधारण आपल्याला लागतो। तर साधारण हे 1 बाउल जर आपला झाला असेल मिश्रणाचा, तर तुम्हाला 2 बाउल तेल लागणार आहे। तर साधारण हे त्याचं एक मेजरमेंट
मी सांगू शकते. तर आपण तेल जे आहे ते बरणीमध्ये ओतून घेऊया. मिश्रण जे आहे ते व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि हा जार आता आपण सनलाईटमध्ये ठेवणार आहोत, जिथे त्याला 3 ते 4 तासांचं ऊन मिळेल. सूर्याची किरणं त्या बरणीवरती पडून तेलामध्ये ह्या ज्या घटकांचा आहे तो अर्क उतरेल आणि ते खूप सुंदर असं इफेक्टिव्ह ऑइल आपल्याला मिळून जाईल. साधारण 15 ते 20 दिवस लागतात तेल बनण्यासाठी, म्हणजे रेडी टू यूजसाठी. तर 15 दिवसानंतरची अपडेट पाहणार आहोत. इन बिटवीन तुम्हाला 3 ते 4 दिवसांनी त्याला असं ढवळून घ्यायचं आहे. काचेची जी बरणी आहे ती सूर्यप्रकाशात ठेवायची तेल बनण्यासाठी आणि दर 3 ते 4 दिवसांनी ते जे मिश्रण आहे आपलं ते एखाद्या चमच्यानी ढवळून घ्यायचं आहे. याने काय होतं, तेल जास्त इफेक्टिव्ह आणि चांगलं बनतं. तर सूर्यप्रकाशामध्ये आपलं जे तेल आहे ते 15 ते 20 दिवसांनी असं छान बनतं. त्या सर्व ड्राय घटकांचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरतो आणि तेलाचा रंग हा बदललेला आहे. आपलं जे हे ऑइल आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे. त्याचा जो गाळ आहे तो खालती असतो, जे आपण घटक वापरलेत ते, आणि हे तेल गाळण्यासाठी खूप सोपं आहे. तर आपण हे जे तेल आहे ते पूर्ण असं गाळून घेऊया. आपलं जे बनलेलं ऑइल आहे ते आपण एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करायचं. तर हे जे तेल बनतं ते खूप जास्त फायदेशीर असतं केसांसाठी. जे घटक मी यासाठी वापरलेत ते खूप जास्त मदत करतात केसांच्या हेल्दी ग्रोथसाठी. तसेच हे सूर्यप्रकाशामध्ये बनलेलं असल्यामुळे न्यूट्रिएंट जे असतात तेलामधले ते तसेच त्यात राहिले आहेत. थोडं हे वेळ घेणारं आहे कारण आपण हे सूर्यप्रकाशामध्ये बनवतोय, पण हे जास्त इफेक्टिव्ह बनतं जेव्हा हे तेल रेडी टू यूज फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं. तर नक्की बनवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट बेस्ड रेसिपीसोबत. हॅपी गार्डनिंग.